महायुतीचं नवीन सरकार आल्यानंतर विधानसभा विरोधी पक्षनेते पदाचा अजूनही निर्णय झालेला नाही. यावर सभागृहात पक्षाच्या आमदारांनी हा मुद्दा लावून धरला असला तरी इंडिया आघाडी या मुद्द्यासाठी आता रस्त्यावर उतरली आहे. त्यानुसार आज कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळाजवळ इंडिया आघाडीच्या वतीनं विधानसभा विरोधी पक्षनेते पदाची मागणी करत धरणं आंदोलन करण्यात आलं. यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी महायुती सरकारच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला. विरोधी पक्षनेता नसणं हे लोकशाहीसाठी लाजिरवाणं असून हे सरकार लोकशाहीची हत्या करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. महायुती सरकारचे अनेक घोटाळे समोर येत आहेत. हे घोटाळे उघडे होतील या भीतीनं विरोधी पक्षनेतेपद दिलं जात नसल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी केली. सरकारच्या या दडपशाही विरोधात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन होईल. विरोधी पक्षनेतेपद न देता लोकशाही पायदळी तुडवण्याचं काम महायुती सरकार करत असल्याची टीका देवणे यांनी केली. ते महायुतीच्या सरकारचे अनेक घोटाळे बाहेर येतात आणि या घोटाळ्याला ठामपणाने विरोधी पक्ष उत्तर देईल याची भीती या सरकारला वाटते. कारण सरकारमध्ये आज जर बघितलं तर सरकार या अडचणीत आहे, सरकार बॉर्डरला आहे आणि याला विरोधी पक्षनेते द्यायला पाहिजे. आणि म्हणून कोल्हापुरामध्ये छत्रपती शाहू महाराजांचा, फुले शाहू आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा आणि जिजाऊचा इतिहास घेऊन जाणाऱ्या या महाराष्ट्राला आज कोल्हापूर हे पहिलं पाऊल मी उचललेलं आहे. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यातनं ही आवाज जाईल आणि या अधिवेशनामध्ये राहुलकर आपणाला विरोधी पक्षनेता हा द्यावा लागेल. महायुतीचं सरकार हे ईव्हीएम घोटाळेबाज सरकार असल्याची टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी केली. प्राध्यापक टी.एस. पाटील यांनी महायुती सरकारला लोकशाही धुडकावून हुकुमशाही आणि हिटलरशाही आणायची आहे, त्यामुळंच विरोधी पक्षनेतेपद दिलं जात नसल्याचा आरोप केला. महाराष्ट्राला विरोधी पक्षनेता नाही आहे, कारण विरोधी पक्षांना न देण्याचं कारण म्हणजे त्यांची दडपशाही आणि त्या दडपशाही अंतर्गत त्यांनी चालू केलेला भ्रष्टाचार. हा भ्रष्टाचार मीडियाच्या माध्यमातून जनतेसमोर येऊ नये आणि हे जे सरकार या ठिकाणी बसलेलं आहे हे ईव्हीएमचा घोटाळा करून या ठिकाणी ते बसलेलं आहे. आणि म्हणून हे जे त्यांना संख्याबळ आज त्यांच्याकडे आहे, या संख्याबळाच्या ताकदीवर जोरावर दडपशाही आणि हिटलर मार्गाने या ठिकाणी हे सरकार या विरोधी पक्षनेता हे पद या ठिकाणी या आमच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना देत नाही. आणि म्हणूनच या ठिकाणी त्यांचा या ठिकाणी धिक्कार करण्यासाठी आणि त्यांना जाग आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. मध्ये एकपक्षीय राज्य या देशात आणून हुकुमशाही आणायची आहे, हिटलरशाही आणायची आहे आणि हिटलरशाही ज्यांना मान्य आहे त्यांच्याकडे आज सत्ता आहे. त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत सभागृहात विरोधी पक्ष आपण नेमायचा नाही असा त्यांनी निर्णय केलेला आहे. भ्रष्ट मार्गानं आलेलं हे सरकार आहे. निवडणुकीच्या मार्गाने जरी आला असेल तर त्यांचे भ्रष्टाचाराचे अनेक प्रकार आणि अनेक प्रकरणं आज बाहेर आलेली आहेत. तेव्हा आज जे आम्ही निदर्शनं केलेली आहे ही आज टोकन स्वरूपातली आहेत. ती सबंध महाराष्ट्रावर जावीत आणि जनतेनं या सरकारला सांगावं की तुम्ही जर ही निवडणूक याच्यामध्ये जर विरोधी पक्ष नेता नेमणार नसाल तर आम्ही जनता तुमचं सभागृह चालू देणार नाही. कोल्हापुरात सुरू झालेल्या आंदोलनाची ही ठिणगी राज्यभर पसरेल. विरोधी पक्षनेते पदाच्या मागणीसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात यापुढं आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. आंदोलनात इंडिया आघाडीतील काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, आम आदमी पार्टी, भाकप यांच्यासह इंडिया आघाडीतील विविध घटक पक्षातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.